त्यांनी बिलं उचललेली आहेत, जे कामं अपूर्ण आहेत. उदाहरणार्थ एक 500 मीटरचं काम आष्टीमध्ये राहिलेलं आहे, सिमेंट रोड. सृष्टीला पूल बांधून तयार आहे, पुलाचं काम होऊन 7 वर्ष झाली. दोन्ही बाजूचा पोच मार्ग मुरमानं भरायचा असतो आणि मग त्याच्यावर कॉन्क्रीट करायचं असतं. गौण खनिजाची चोरी केल्यामुळं 94 कोटी बुडवल्यामुळं त्यांना कमिशनर कलेक्टर गौण खनिज देत नव्हतं. मी 5 मीटिंग घेतल्या, मंत्र्याच्या दालनात मुंबईत मीटिंग घेतली. 94 कोटी रुपये हे आज न उद्या वसूल होतील, तुम्ही करा ते. वाहनं जप्त करा, मशिनरी जप्त करा, त्यांचं खडीक्रेशर सील करा, काय करायचं ते करा. परंतु आमचे जे काही 12 किलोमीटर काम राहिलं, याला लागणारा दगड, याला लागणारा मुरुम, आता शिष्टीच्या पुलावरून एसटी वाहून गेली होती, 44 लोक वाहून गेले होते. गावकऱ्यांनी त्यांना वाचवलं. पूल होऊन पडलाय, गौण खनिज नाही म्हणून मी काम करत नाही. हे 94 कोटी बुडवल्याच्या नंतरही मी कलेक्टर कमिशनरच्या कार्यालयात मिटिंगा घेतल्या आणि गौण खनिज देण्याच्या संदर्भात त्याची परवानगी दिली. मात्र त्यांनी त्याचे पैसे भरले नाही. सृष्टीचा पूल तसाच आहे. 10 वर्ष झाले गोदावरी नदीवरचा 2 किलोमीटर पूल आहे, त्याला लागणारे गौण खनिज सुद्धा आता नव्यानं पुन्हा चोरी केली. मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं त्याला लागणारा दगड, त्याला लागणारी वाळू, त्याला लागणारा मुरुम, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं केलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही 600 कोटीचं काम आहे हे परतूर विधानसभा मतदारसंघातलं आहे. गोदावरी नदीपासून बीडच्या हद्दीपर्यंत पुन्हा मेघाचंच काम आहे आणि तिकडे सुद्धा असंच केल्याची शक्यता नाकारता येत नाही. जे पुलं बाकी आहेत आणि जे काम बाकी आहे, साधारणतः 7 किलोमीटर काम बाकी आहे, त्याचं बिल द्यायचं राहिले आणि गोदावरी नदीवरच्या पुलाचं बिल द्यायचं राहिले. त्याचं अनामत रक्कम डिपॉझिट द्यायची राहिलेली आहे. नोटीसच्या स्वरूपात आहे ना 94 कोटी. फायनल दंड येतो. हा, ते भरायचेच आहेत, त्याला सुटका नाही, माफी नाहीये. ते उठवायची स्थगिती निर्णय झालाय, 4-2 दिवसात होऊन जाईल. कदाचित 2 दिवसात होईल. आता स्थगिती आहे, उठेल किंवा 2 दिवसात स्थगिती उठेल, त्याला पैसे भरावे लागतील. रोहित पवारांनी जो आरोप केलेला आहे की बावनकुळे साहेबांनी दंड माफ केला, हे खोटं आहे, धांदात खोटं आहे. दंड माफ केलेला नाही आणि बावनकुळे मंत्री नव्हते. बावनकुळे हे चंद्रशेखर बावनकुळे हे पूर्वीच्या मंत्रिमंडळात मंत्री नव्हते आणि तेव्हाचं प्रकरण आहे. आता लक्षवेधी लावली मी, हा, त्यांच्या काळातली स्थगिती आहे. आता बावनकुळे सभागृहात आश्वासन दिले त्यांनी. आजही माझं बोलणं झालंय, रात्री बोलणं झालंय. त्यांनी सांगितलं की या 2 दिवसात 4 दिवसात मी स्थगिती उठवतो आणि कायमचा माफ केला नाही. रोहित पवार आरोप काय करतायत की बावनकुळेंनी मेहरबानी केली, खैरात केली आणि बावनकुळे साहेबांनी दंड माफ केला मेगा कंपनीला. हे खरं नाहीये. त्यांचं बावनकुळे साहेबांचा काही संबंध नाही, फक्त लक्षवेधीचं उत्तर दिलं त्यांनी. माझ्या स्थगिती आहे. बावनकुळे साहेबांच्या काळातलं हे प्रकरण नाही, त्यांनी स्थगिती दिली नाही, त्यांनी दंड माफ केलेला नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत हे धांदात खोटे आहेत. आणि त्यांनी जर घोषणा केली की बावनकुळेंनी हे केलेलं आहे आणि हे खरं आहे आणि हे खोटं ठरलं तर मी राजकीय संन्यास घेईन, तर घ्यावा त्यांनी संन्यास, राजकीय संन्यास. खोटं एवढा मोठ्या 13 कोटी लोकांना फसवणं चुकीचं आहे ना. एखाद्यावर एवढा मोठा आरोप करणं म्हणजे त्याचं लाईफ, त्याची जिंदगी बरबाद करणंच आहे ना. सगळ्या टीव्हीवर बातम्या आल्या, पेपरला बातम्या आल्या आणि बावनकुळेंना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. बावनकुळे हे निष्कलंक आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर अशा प्रकारचे घाणेरडे आरोप कधीही कोणी केलेले नाहीयेत. ते ऊर्जा मंत्री होते. 18 तासाचं लोड शेडिंग, 12 तासाचं लोड शेडिंग त्यांनी झिरो केलं. तडफदार मंत्री आहेत ते.